आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूजला सबस्क्राईब करा. श्री करंजी देवस्थान दिंडोरी नाशिक रोड इथे हे करंजी देवस्थान आहे. तिथे श्री गुरुदत्ताची अत्यंत प्राचीन स्फटिकाची मूर्ती वज्रासनात आहे आणि ती एकमेव जगामधली आहे. त्याचं दर्शन निश्चित घ्या आणि त्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्याप्रमाणे एकदा तरी आपण दर्शनाला तिथे जाऊन या. आम्ही तिथे मी पूर्वी अगदी 1965-66 या साली तिथे आम्ही श्रावणामध्ये आम्ही तिथे श्री गुरुदत्ताची आराधना करायचो. 8-8 10-10 दिवस राहायचो. अत्यंत प्राचीन होतं ते. आता ते त्याच्यामध्ये खूप जीर्णोद्धार केलेला आहे. तर कोणी सगळ्यांना विनंती आहे की जे गुरुदेव भक्त आहेत त्यांनी निश्चितपणे एकदा तरी तिथे दर्शन घ्यावं. जय गुरुदेव.
नाही ना सर. काका थोडक्यात माहिती सांगा ना इथली. या गुरुदेव दत्तांचा आजोळ आहे. कर्दम आश्रमच आहे. आणि हे कर्दम ऋषी होते ना, ते आजोबा होते त्यांचे गुरुदेव दत्तांचे. हे याला साधारण 500 वर्षाची परंपरा आहे. आणि गुरु शिष्य परंपरा आहे. ते सगळे जे गुरुजी लोक किंवा महाराज आहेत ते सगळे ब्रह्मचारी. आणखीन काय आणखीन हे जे तुम्ही हे म्हणजे कोणाला वर्गणी द्यायची असेल कसं काय कुठं कॉन्टॅक्ट करायचं काय कसं? हे नंबर दिलेले नंबर करून द्या. अच्छा. आणि बाकीचे मग हे दिलेलं आहे यांच्या महाराजांचे एकेकाचे. इथे रामचंद्र महाराज आहे. सुरुवातीला शिवदयाळ महाराज होते. अच्छा. सुरुवात 1700 साली, म्हणजे 120 वर्ष त्यांची परंपरा आहे. नंतर त्यांच्यानंतर रामचंद्र महाराज. हे महाराज इथून कुठे गेलेच नाही. कपडे सुद्धा ते इथे लिहिलंय ना त्याच्याप्रमाणे ते वर्षाने एकदाच बदलायचे हे रामचंद्र महाराज. यांनी इथून सोडलं नाही, इथेच समाधी घेतली. त्याच्यानंतर मग ऋषी महाराज म्हणून ते नाशिकचे होते, ते पूजा करायचे. त्याच्यानंतर हे शिवदासगिरी महाराज आहेत ना, हे 50 वर्ष यांची परंपरा आहे. हे सगळे डेव्हलपमेंट त्यांनी केली आहे. ते आता 1.5 वर्षापूर्वी गेले. त्याच्यानंतर माझं अजूनही दुसऱ्या महाराजांची व्यवस्था नाही झाली, पण एक पुजारी पूजा करतात तो मुलगा एक ब्रह्मचारी आहे 20-22 वर्षाचा. इथं एस टी बस येते का इथे? नाही नाही, हा रोड जरा अजून आता काम चालू केलंय. आता फरशीचं काम ते झालं ना, उंच केली थोडीशी. पण ते पाणी आलं की मग गाड्या वगैरे येत नव्हत्या. आता काम चालू आहे ना इथे. तुम्ही इकडून झाले ना? आम्ही चुकलो त्या नाल्या याच्या पलीकडून आलो, कॅनलच्या पलीकडनं आलो पर्यंत आल्यावर इथे काम चालू आहे ना. हे काम झालं ना फरशीचं की मग रोडचं काम पुढच्या वर्षीपर्यंत पूर्ण होणार. रोडचं काम व्हायला पाहिजे. खूप छोटा रोड नाही, चांगला रोड होता. काही मंजूर झालं 5 कोटी फाट्यापर्यंत आपलं. तिथे असं गेट वगैरे अजून कसं आहे लोकांना. आता तुमच्या वर्गांना माहिती, तुम्ही येता, पण अजून असं ऍडव्हर्टाईज महाराजांनी काही जास्त केलेलं नाही. त्यांचं म्हणणं जे येतील ते येतील, आपण हे करायचं नाही जास्त. पण साधारण नाशिकच्या परिसरात लोकांना माहिती, ते लोक येतात किंवा लांबून आता माहीत झालं सगळं. आम्ही बऱ्याच वेळेस वणीला आलो पण आम्हाला माहित नव्हतं. नाही ना, मग तेच ना. असं कोणी जर सांगितलं त्यांचाच आदेश असतो. आपण निमित्त आहे, आदेश आल्याशिवाय काय बरोबर. आणि असं तिथे मोठं गेट पण होणार फाट्यावरती. ते आता तुम्ही आली, छोटा बोर्ड आहे तो. छोटा बोर्ड आहे. आता मोठं व्यवस्थित करते. आपण नाशिकला इथे बोर्ड असतात तसे पंचवटी असं तसं ते करंजी इकडे जाण्याचं. असं यांच्या 2 बस पण राहतील आता पुढच्या वर्षी संस्थांच्या डायरेक्ट. आणि तो रोड आता चांगला होणार आहे पुढच्या वर्षी. तुम्ही व्यवस्थित याल एकदम. सिमेंट कॉन्क्रीट. तुमचा थोडक्यात परिचय द्या तुमचा. मी मधुसूदन पद्माकर मुळे. मला साधारण या महाराजांपासून मी इथे येतो 70 सालापासून. आणि इथे आता सध्या सेवा करतो मी. रिटायर्ड माणूस आहे. मी बँकेत होतो पूर्वी. आता या वयात आता 78 चालू आहे. या वयात हेच करायचं ना. अगदी बरोबर. आम्ही 2 जण ती इथे दत्ताचा नैवेद्य करते. आमचे मिसेस, मी सेवा करतो. हे आमचे मॅनेजर आहेत मोठेराम. ते सगळं बघतात हे सगळं.